नमस्कार श्रोतेहो, STCच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. प्रेमकथा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही STCच्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक, कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. सादर करीत आहोत कथेचा 12वा भाग. आजोबांनी घेतली मीत आणि मायाची फिरकी. त्याच्या उबदार हाताने तिच्या पूर्ण शरीरात वीज चमकली. काल रात्रीपासून काहीतरी विचित्र तिला होत होतं. काल लोकांसाठी रोमॅन्टिक डेटवर असताना तिला काही असं जाणवलं नव्हतं, पण आज काहीतरी वेगळं होतं. त्याने तिच्यासाठी डिनर मागवलं, तिची काळजी घेतली म्हणून असं होत होतं की तो दिसायला खूप हँडसम होता म्हणून. तिच्या डोक्यात विचारांचे भुंगे घुमत होते. तुला थंडी वाजतेय का? लिफ्ट त्यांच्यासमोर उघडताच मीत कुजबुजला. तू काही बोलली नाहीस. तो पुन्हा 24व्या मजल्यावरचं बटन दाबत म्हणाला, जिथे VIP रूम्स होत्या. ती लिफ्ट देखील VIP होती, जी थेट 24व्या मजल्यावर थांबणार होती. नाही, मला थंडी वाजत नाहीये, मायाने उत्तर दिले. तिचं मन तिला त्याच्या हातातून हात काढायला सांगत होतं, पण तिच्या मनाला त्याची ऊब हवी होती. नक्की ना? त्याने थोडं खाली झुकत तिला विचारलं. तो आता सरळ तिच्या डोळ्यांच्या समोर होता. त्याचे निळे डोळे तिच्या डोळ्यांना भिडले. लिफ्ट थेट 24व्या मजल्यावर थांबली. लिफ्टचा दरवाजा उघडला. तिच्या डोळ्यात पाहत त्याने स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवला. पूर्ण लिफ्ट जर्नीमध्ये दोघेही शांत होते. VIP वॉर्ड अगदी खाजगी आणि शांत असल्याने मीत मीडियावाल्यांची चिंता न करता लिफ्टमधून बाहेर पडू शकणार होता. त्यांना कुठल्याही ॲक्टिंगची गरज नव्हती. मीत लिफ्ट बाहेर पडला. माया त्याच्या पाठोपाठ लिफ्ट बाहेर आली. मीतने आजोबांच्या वॉर्डचा दरवाजा उघडला. फक्त 1 मिनिट मीत सर, मी त्यांचे रुटीन चेकअप करत आहे. तुम्ही बाहेर थांबू शकता का? मीत दरवाजातून आत येताच एक नर्स म्हणाली. ती नर्स आजोबांचं चेकअप करत होती. त्याने मान हलवून होकार दिला आणि मागे वळला. माया त्याच्या पाठोपाठ येत होती. तो जसा मागे वळला तसा माया त्याला धडकली. तिचे डोके त्याच्या छातीवर आदळले. जेव्हा ती त्याला धडकली तसा त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिला आला. त्याने लावलेला परफ्यूमचा सुगंध बाकी लोकांच्या परफ्यूमपेक्षा वेगळा होता. तू ठीक आहेस ना? त्याने तिला पकडत विचारले. हो, तिने एका हाताने डोके धरून उत्तर दिले. तिला दुखापत झाली नव्हती, पण तशी जोरात आदळली होती. तिला काही लागलं आहे याची मीतने लगेच विचारपूस केली होती. एखाद्या कठीण प्रसंगी तो आपल्या मदतीला धावून येईल असं तिला वाटलं. तो खरोखरच जेंटलमॅन आहे असं तिला जाणवलं. आय एम सॉरी, मी मागे वळताना पाहिलं नाही, तो मागे सरकत म्हणाला. पहिल्या वेळी जेव्हा इथेच तो तिच्यावर ओरडला होता आणि आजोबांनी माफी मागायला पाठवल्यावर कशा प्रकारे त्याला अवघडल्यासारखं होत होतं हे तिला आठवलं. खरं तर तेव्हा माफी मागताना तो किती अडखळत होता, पण आज मात्र एका झटक्यात त्याच्या तोंडातून सॉरी आलं. मनातल्या मनात मायाला चांगलं वाटलं. इतक्या कमी दिवसात इतका मोठा फरक झालेला पाहून ती आतून खुश झाली. काही हरकत नाही, ती कपाळ चोळत म्हणाली. नर्स रुटीन चेकअप करत आहे. आपल्याला बाहेर थांबायला सांगितलं आहे. मीत दरवाजा बंद करत म्हणाला. ठीक आहे मग. वेटिंग रूमकडे जात ती बोलली. ते दोघे वेटिंग रूमच्या दिशेने गेले आणि तिथे बसून राहिले. काही मिनिटांनंतर नर्स बाहेर आली. मीत आणि माया वेटिंग रूमच्या खुर्चीवर बसले होते. मीतकडे पाहून तिने स्मितहास्य केले. माया त्याच्या शेजारी बसलेली आहे हे पाहून तिचा चेहरा पडला. मायाकडे पाहून तिने घाणेरडं स्मितहास्य दिलं. मायाच्या त्या लगेच लक्षात आलं आणि ती मनात हसली. मायाने शहरातील सर्वात योग्य मुलासोबत लग्न केले होते, त्यामुळे बहुतेक मुली तिचा तिरस्कार करतील हे उघड होतं. मीतचं लग्न मायासोबत न होता समीक्षासोबत झालं असतं तर बरं झालं असतं असं शहरातील बऱ्याच लोकांना वाटत होतं. समीक्षा राऊत सगळ्या तरुण मुलांना हवीशी वाटणारी मुलगी होती. मोस्ट डिझायरेबल वुमन इन द सिटी. शहरातील बहुतेक तरुण मुलांना तिच्यासोबत लग्न करायचं होतं आणि तरुण मुलींना तिच्यासारखं व्हायचं होतं.
वयस्कर लोकांना ती ज्या प्रकारे राहते त्या आवडत नसत. तिने बऱ्याच श्रीमंत मुलांशी लग्न करण्यास नकार दिला होता. लग्न करण्यासाठी मुले निवडायच्या बाबतीत ती खूप निवडक होती. कोणी काय बोलले याची पर्वा न करता ती स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत होती. समीक्षाने एकट्याने स्वतःच्या बळावर एका फॅशन कंपनीला प्रसिद्धी मिळवून त्यांची विक्री वाढवली होती. मीतचं लग्न आपल्यासोबत नाही झालं तरी चालेल, पण समीक्षासारख्या मुलीसोबत मीतचं लग्न व्हावं अशी बहुतेक मुलींची इच्छा होती. पण जेव्हा मीतचं मायासोबत लग्न झालं तेव्हा बऱ्याच मुलींचे हार्टब्रेक झालं. त्याचं लग्न अशा मुलीसोबत झालं होतं जी अजिबात फेमस नव्हती. त्यामुळे तिच्यावर जळणाऱ्यांची संख्या भरपूर होती. इतक्या एकाग्रपणे कशाचा विचार करत आहेस डार्लिंग? मीतने मायाच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. मीतने तिला त्या नावाने संबोधल्यामुळे आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. तिच्या आश्चर्यकारक चेहऱ्याकडे पाहून मीतने आपली नजर त्या दोघांना पाहत त्यांच्याकडे येणाऱ्या नर्सवर रोखली आणि मायाला सुद्धा नर्स त्यांच्याकडे येत असल्याचा इशारा केला. जेव्हा मायाने नर्सला त्यांच्यासमोर आलेलं पाहिलं तेव्हा तिने स्वतःला सावरलं. काही नाही डार्लिंग, चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवत माया बोलली. मीतसोबत तिला काही रोमॅन्टिक नातं बनवायचं नव्हतं, पण परिस्थिती अशी होती की त्या दोघांना सुद्धा ते एकमेकांच्या प्रेमात असलेलं प्रत्येक ठिकाणी दाखवून द्यावं लागणार होतं. लोकांचा जोपर्यंत विश्वास बसणार नाही तोपर्यंत. तुम्ही आतमध्ये जाऊ शकता सर. खुर्चीवर मायाच्या खांद्यावर हात ठेवून तिच्याशी बोलण्यात व्यस्त असलेल्या मीतला नर्स म्हणाली. ठीक आहे, चल माया, दादूंना भेटूयात. मीत खुर्चीवरून उठला आणि मायाचा हात धरत म्हणाला. माया सुद्धा उभी राहिली आणि त्याचे हात हातात घेतले. दोघे एकत्र आजोबांच्या रूमकडे निघाले. नर्स त्या दोघांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे पाहत होती. ते दोघे एकत्र चांगले दिसत होते ही वस्तुस्थिती ती नाकारू शकली नाही. मायाला कुणी ओळखत नव्हतं, पण मीतसोबत ती परफेक्ट दिसत होती. तिला मायाचा हेवा वाटू लागला. त्या नर्सला जरी मीत मिळू शकणार नसला तरीही तिला तो हवा होता. दोघेही आजोबांच्या रूममध्ये शिरले. खोलीत शिरल्याबरोबर ते एकमेकांपासून दूर झाले. त्यांनी एकमेकांच्या हातात घेतलेले हात सोडवले. जसे काही त्यांनी हातात विस्तव पकडला होता आणि कधी एकदा तो सोडू असं त्यांना झालं होतं. अरे, मला ते बघायला आवडलं असतं. मीत आणि मायानी रूममध्ये शिरल्यावर एकमेकांपासून दूर झालेलं पाहून आजोबा म्हणाले. तुम्ही माझ्या पुढे हात पकडू शकता. मी तर म्हणतो खांद्यावर हात टाकला तरी काही हरकत नाही. दोघांची मस्करी करत आजोबा बोलले आणि जोरात हसले. दादू, इतक्या जोरात हसायची परवानगी आहे का तुम्हाला? मीत त्यांच्याजवळ जात त्यांच्या बेड शेजारी असलेल्या खुर्चीवर बसत म्हणाला. त्याने त्यांचा हात हातात घेतला. माया बेडच्या जवळ थांबली होती. मीत आणि माया, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मायाला आपल्या जवळ येण्याचा इशारा करत आजोबा बोलले. माया मीतच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसली. मला पणतू किंवा पणतीचं तोंड बघून मरायची इच्छा आहे. तुम्हाला लवकर मूलबाळ झालं पाहिजे, आजोबा बोलले. आजोबांच्या त्या वाक्याने दोघे अचंबित झाले. मायाला तर खोकला सुद्धा आला. आजोबा असं काही बोलतील याची त्यांनी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. लग्न कर म्हणून मागे लागण्यापर्यंत ठीक होतं, पण आता डायरेक्ट त्यांनी मुलं करा अशी मागणी केली होती. या परिस्थितीसाठी ते दोघेही तयार नव्हते. मीतने तर मायाला सांगितलं होतं की आजोबा जास्ती दिवस जगू शकणार नाहीत असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण असं असून देखील ते पणतू किंवा पणती बघण्यासाठी किती उत्सुक आहेत या विचारात माया पडली. असं काहीही होणार नाही दादू. तुम्ही या सगळ्यांचा काही विचार करू नका. तुम्ही फक्त आराम करा, भानावर येत मीत बोलला. तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आहात, एकमेकांना इतके पसंत करता, मग फॅमिली प्लॅनिंग करायला काय हरकत आहे? तुमच्यासाठी हे फारसं कठीण नाहीये, हो ना माया बेटा? मायाकडे वळून आजोबा बोलले. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात नाहीयेत हे त्यांच्या तोंडूनच वदवून घ्यायचं असं आजोबांनी ठरवलं होतं. ते लग्न करून पहिल्यांदा जेव्हा आजोबांना भेटायला आले होते तेव्हापासूनच त्यांना ही शंका होती. आजोबांना हे सगळं लक्षात येणार नाही असं मीतला कसं वाटलं होतं? मीत विसरत होता की त्याचे आजोबा एकेकाळी खूप मोठे उद्योगपती होते. त्यांच्यापासून शहरातील एक सुद्धा गोष्ट लपून राहत नसत.
मुलं करायला माया अजून तयार नाहीये. आजोबांच्या प्रश्नावर मीतने उत्तर दिले. हे वाक्य बोलताना तो अस्वस्थ झाला. गडबडीमध्ये तो काय बोलून गेला हे त्याला कळलं नाही. आता माझ्यावर ढकलत आहेस का? माया मीतकडे वळत म्हणाली. त्याच्या या वाक्याने मायाला धक्का बसला होता. आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री मधुचंद्राच्या वेळी आपण काय बोललो होतो विसरलीस का? मीतने विनवणी करणाऱ्या नजरेने तिच्याकडे पाहिले. काहीतरी बोलून हा विषय इथेच थांबवला पाहिजे असं त्याला वाटू लागलं. आपल्या लग्नाची पहिली रात्र? मायाने परत आश्चर्याने विचारले. हो, तो निराश होत म्हणाला. मी या विषयावर पडदा टाकण्यासाठी काहीतरी बोलत आहे आणि माया त्याला काही सपोर्ट करत नाहीये असं त्याला वाटू लागलं. त्या दोघांचं संभाषण आजोबा शांतपणे ऐकत होते. कशा प्रकारे ते एकमेकांच्यावर या गोष्टी ढकलत आहेत हे त्यांना साफ दिसत होतं. त्यांचे आरोप प्रत्यारोप थांबवण्यासाठी त्यांनी घसा साफ केला. तुम्ही लोक काय करत आहात? आजोबांनी त्यांचं संभाषण थांबवत विचारलं. आजोबांच्या या वाक्याने दोघे भानावर आले. आपण आजोबांसमोर या गोष्टी बोलत आहोत हे एका क्षणासाठी ते विसरून गेले होते. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री काय बोललो ते आठवत नाहीये? आश्चर्य आहे, आजोबा बोलले. त्या दोघांना रंगेहात पकडायची ही संधीच होती. मधुचंद्राच्या रात्री काय बोललं हे आठवत नसेल तर दोनच गोष्टी असू शकतात. पहिली म्हणजे तुम्ही संभाषण सोडून बाकी गोष्टींवर फोकस जास्ती केला असेल किंवा त्या दिवशी दोघे एकत्र झोपला नसताल. आजोबा पुढे बोलले. बरोबर ना मीत? त्यांनी स्मित हास्य करत मीतला विचारलं. आता मात्र मीत पुरता घाबरला. त्याचे डोळे विस्फारले. त्याला त्या क्षणी कळले की त्याच्या आजोबांनी त्याला पकडले होते. घाबरून तो खाली बघू लागला. खोलीमध्ये भयान शांतता पसरली. काय घडत आहे हे मायाला कळत नव्हतं. मी मरण्यापूर्वी माझ्या पणतू किंवा पणतीला बघायची इच्छा व्यक्त करत आहे, इतकंच, आजोबा बोलले. तुम्ही आजारी आहात ना? मग तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता असल्या बिनबुडाच्या गोष्टी का बोलत आहात? तुम्हाला आरामाची गरज आहे की परतुंड बघायची? रागात मीत आजोबांना बोलला. मीत, माया त्याला थांबवत म्हणाली. तो आजोबांशी असं बोलतोय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तू या सगळ्यापासून दूर राहा. आजोबा नातवाच्या संभाषणात पडू नकोस, मीत तिच्याकडे बघत म्हणाला. त्याच्या डोळ्यात असलेला राग मायाला दिसला. या सगळ्यात मायाची काही एक चूक नव्हती, पण मीत असं काही रिॲक्ट होत होता की हे सगळं मायानेच घडवून आणलं आहे. जर तिने त्या दिवशी कोर्टाबाहेर त्याच्याशी संपर्क साधला नसता तर त्याने तिच्याशी लग्न केले नसते आणि त्याच्यावर ही वेळ आली नसती असं त्याला वाटायला लागलं. मीत, तुला याआधी देखील सांगितलं आहे आणि आत्ता सुद्धा हेच सांगतोय की मायावर चिडण्याआधी आणि तिला रागात बोलण्याआधी 100 वेळा विचार कर. मीत आजोबांना जसं बोलला होता त्याचं त्यांना काही वाटलं नव्हतं, पण तो ज्या प्रकारे मायाला बोलला त्यावर आजोबा त्याच्यावर नाराज झाले. एक मूल तुमच्या लग्नाबद्दलच्या सगळ्या अफवा थांबवेल. मीत त्यांच्यासोबत किती उद्धटपणे बोलला याकडे दुर्लक्ष करत आजोबा बोलले. तुम्ही मला लग्न करायला सांगितलं होतं, जे मी केले. आता तुम्ही म्हणताय की मी हिच्यासोबत मुलं करू? मीतने आजोबांवर आरोप करत विचारले. होय, आणि तू तेच करशील, आजोबा ठाम आवाजात म्हणाले. मीत मागे सरकला. ही पहिलीच वेळ होती जेव्हा आजोबा इतका आवाज चढवून मीत सोबत बोलत होते. मी असं काही करणार नाही, मीत म्हणाला आणि तावातावाने खोलीतून निघून गेला. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.